जेव्हापासून मनोज जरांगे उपोषणाला बसले तेव्हापासून महाराष्ट्र राज्यातील राजकारणात एकनाथ शिंदेची खुर्ची वाचली, मुख्यमंत्रीपद वाचलं. ते कसं ते या व्हिडिओमधून सांगणार आहोत. नक्की ऐका, व्हिडिओ नक्की पहा. झालं असं, अजित पवारांनी बंड केलं. अजित पवार शरद पवारांना सोडून आले. एकटे आले नाहीत, 40-45 आमदारांचा लवाजमा घेऊन आले आणि त्या बदल्यात त्यांनी 8-9 मंत्रिपदे मिळवली. काही काही ठिकाणची पालकमंत्रीपद भांडून घेतली. हे सगळं केल्यामुळे काय झालं, उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं. त्यानंतर अर्थमंत्रीपद त्यांनी मिळवलं. अजित पवारांचा कॉन्फिडन्स इतका वाढला की मी मागेल ते मला मिळणार, मी फक्त शब्द टाकायचा हे होणार. हा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये वाढला आणि अति आत्मविश्वासात त्यांनी आपला शिलेदार अमोल मिटकरीला पुढे करून मुख्यमंत्रीपद मागायचं चालू केलं. आता गोंधळ असा झाला की एकनाथ शिंदे सोबतचे आमदार अस्वस्थ झाले, कारण डायरेक्ट मुख्यमंत्रीपद अजित पवार गटाला जर दिलं गेलं तर पुढं कसं. आणि माध्यमांमध्ये वावड्या उठू लागल्या, माध्यमांमध्ये चर्चा घडू लागल्या की एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद जाणार, एकनाथ शिंदे पाय उतार होणार, अजित पवार पुढचे मुख्यमंत्री होणार. या बातम्या इतक्या व्यवस्थितरित्या अजित पवार समर्थकांनी व्हायरल केल्या, सगळीकडे पब्लिश केल्या की त्यामुळे लोकांमध्येही आणि मुळात म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आलेल्या आमदारांमध्ये संभ्रम वाढला. स्मशान शांतता पसरली, कोण कोणाला व्यवस्थित बोलायचं पण परिस्थिती होईना. आणि एकनाथ शिंदेची अवस्था तशीच होती. ते अचानक नॉट रिचेबल राहू लागले, गावाकडे जाऊ लागले, मोबाईल बंद ठेवू लागले, कारण परिस्थिती तशी बनली होती आणि भाजप मजा बघत होतं. पण अचानक पडद्यावर एंट्री झाली ती मनोज जरांगेची. मनोज जरांगेंनी उपोषणास सुरुवात केली, उपोषण आंदोलन गाजू लागलं आणि त्यात जालन्यामध्ये लाठीमार जे झाला त्यातून जे मनोज जरांगे उचलले गेले, आपोआप अजित पवारांची मुख्यमंत्री पदाची मागणी मागे पडत गेली. कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न खूप मोठा झाला, मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय चिघळला आणि या चिघळण्यातून परत ओबीसी समाजाची एंट्री झाली आणि मराठा आणि ओबीसी इतक्या जोरात हा वाद राज्यात सुरू झाला की सगळ्यांचं लक्ष फक्त आणि फक्त या आरक्षणाच्या प्रश्नाकडे गेलं आणि आपोआप मुख्यमंत्री पदाचा प्रश्न मागे पडला. अजित पवारांना सुचना की मनोज जरांगेचं आंदोलन मिटवावं कसं. मग आता मुख्यमंत्रीपद मागायचा तर प्रश्नच बाजूला राहिला. देवेंद्र फडणवीसांनी गुडघे टेकलेले, त्यांना पण मराठ्यांचं हे आंदोलन मिटना. अशात एकनाथ शिंदेनीच हुशारीनं मनोज जरांगेंना आंदोलन करण्यापासून थांबवलं. पहिलं उपोषण शांततेत पार पडलं, दुसरं उपोषण पण सोडायला लावलं. अशा पद्धतीने एकनाथ शिंदेनी परिस्थितीवरती व्यवस्थित कंट्रोल केला. मनोज जरांगेंना व्यवस्थितरित्या समजवून सांगून आणि मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल यासाठी सुद्धा उपाययोजना सुरू केल्या. त्यामुळे फक्त गाजर दाखवलं असं नव्हे तर मराठा समाज सुद्धा एकनाथ शिंदेवरती विश्वास ठेवून शांत झाला. पण आरक्षणाच्या या सगळ्या राड्यात गुडघ्याला बाशिंग बांधलेले अजित पवार मात्र नाराज झाले. गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अजित पवारांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न मात्र भंगलं आणि लांबलं.